पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुझी हार बोल कासे पितांबर जय हो तुझी हार कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार कासे पितांबर हे एवढे निरंतर हिंची ध्यान एवढे निरंतर हिंची ध्यान एवढे निरंतर हिंची ध्यान तुझी हार कासे पितांबर तुझी हार कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर कासे पितांबर विठोबा रखुमाई जोबा रखुमाई जोबा रखुमाई विठोबा रखुमाई जोबा रखुमाई विठोबा रखुमाई जोबा रखुमाई विठोबा रखुमाई जोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जोबा रखुमाई जोबा रखुमाई रखुमाई हॅलो 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 कडक करा मला कडक हॅलो 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 रामकृष्ण हरी या वारकरी संतांच्या सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागून निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरील करावा अवेरू आता अभिनव वाघविलासिनी ते चातुर्यार्थ कला कामिनी विको कमी करत होता आता अभिनव वाघविलासिनी ते चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्व मोहिनी नमस्कारिली मी तुम्ही संत माझी आकडा कराल दिटीचा बहुडा तरी तुम्हा माने एवढा होईल मी पुण्यश्लोकीचा पुण्यश्लोकीचा पुण्यनगरीचा हिरा खरा शोभतो ऐसा शुभ करा संत वरा दांडे करा वंदितो श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत सर्वाभूती पाहे एक वासुदेव पुसुनी आठाव अहंतेचा तोची संत साधू ओळखावा निका इरती ऐका मायावत देखली आधन मृतिके समान नवविदा रत्न जैशी दोंडे काम क्रोध दोघे घातली बाहेरी शांती क्षमा करी राबवीत तोची संत साधू ओळखावा निका इरती ऐका मायावत नामा म्हणी नाम गोविंदाचे वाचे नामा म्हणी नाम गोविंदाचे वाचे विसंबिना त्याचे क्षण मात्र तोची संत साधू ओळखावा निका इरती ऐका मायाबद्ध प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग बोलताना विको कमी करा पूर्ण काढून टाका अभंग नामदेवरायांचा नामदेवराय आहेत अगोदर कोण हे समजून घ्या
नामदेवराय पंढरीच्या पांडुरंगाचे युगानुयुगाचे भक्त. हे नामदेवराया भक्त प्रल्हादांपासून सुरुवात झाली. तेच नामदेवराय प्रभू रामचंद्रांच्या अवतारामध्ये त्रेतायुगामध्ये अंगद म्हणून जन्माला आले. तेच अंगद कृष्णाच्या अवतारामध्ये उद्धवजी म्हणून जन्माला आले. तेच उद्धवजी कलियुगाच्या सुरुवातीला नामदेवराय म्हणून जन्माला आले. आणि तेच नामदेवराय तुकोबराय म्हणून कलियुगाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये जन्माला येतात. जे जे झाले अवतार तुकाचे बरोबर, टाळी वाजवा माता तुकाचे बरोबर, पुढे या, यमानी घ्या, ठेवू तुकाचे नका. बरोबर, येथे झाले अवतार तुकाचे बरोबर, तुकाचे बरोबर, तुकाचे बरोबर. जे जे झाले अवतार तुकाचे बरोबर, जे जे झाले अवतार तुकाचे बरोबर, तुकाचे बरोबर, तुकाचे बरोबर. येथे झाले अवतार तुकाचे बरोबर, तुकाचे बरोबर, तुकाचे बरोबर, तुकाचे बरोबर, जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. जे जे अवतार माझ्या पंढरीच्या पांडुरंगाचे झाले, प्रत्येक अवतारामध्ये तुकोबाराय बरोबर. अहो हे तुकोबाराय नामदेवराय राहिलेले अभंग पूर्ण करण्यासाठी तुकोबारायांच्या रूपाने अवतार घेतात. नामदेवरायांचा 5 चरणांचा अभंग, अभंगाचा सरळ सरळ भावार्थ समजून घ्या, म्हणजे अभंग तुमच्या लक्षात येईल. उद्या कोणी बाजरी खुरापताना आणि सोयाबीन पाणी देताना विचारलं, रात्री कीर्तनाला गेली होती तू? विको बंद करून टाका, माझ्या माईकचं पूर्ण बंद करून. रात्री कीर्तनाला गेली होती, फक्त बुंदी खाऊन माग आली की काय? अभंग कोणता घेतला होता रात्रीच्या बाबानं? सांगता आला पाहिजे तुम्हाला. अभंगाची सुरुवातच आहे, सर्वाभूती पाहे एक वासुदेव पुसुनिया ठाव अहंतेचा. अहंतेचा ठाव पुसलेला आहे आणि सर्वाभूती पाहे एक वासुदेव या बोधावरती जो रूढ झालेला आहे त्यांना मी संत म्हणतो. अभंगाचं पहिलं चरण. अभंगामध्ये संतांचं यथार्थ असं लक्षण सांगितलंय. संत कोणाला म्हणावं, ऐकताय ना तुम्ही? संत कोणाला म्हणावं? पहिल्या चरणामध्ये अहंतेचा ठाव पुसलेला आहे, त्यांना संत म्हणावं. अभंगाचं पहिलं चरण. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये ज्यांनी मायेला दासी ठेवलं, ज्यांनी मायेला दासी ठेवलं आणि आपल्या घरी माया दासी बनवली, त्यांना संत म्हणावं. तोची संत साधू ओळखावानी का एरती आई का माया. संत त्यांना म्हणावं ज्यांनी मायेला आपल्या घरी दासी केलं. अभंगाचं दुसरं चरण. का हो? नामदेवराय बोलतात पुढं, देखली धन मृतिके समान नवविधा रत्न जैसे धोंडे. सोन्याकडं पाण्याचा दृष्टिकोन माती समान. ज्यांनी सोन्याला माती मानलं आणि रत्नाला दगड मानलं त्यांना संत म्हणावं. अभंगाचं तिसरं चरण. अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये काम क्रोध दोघे घातली बाहेरी शांती क्षमा घरी राबवीत. ज्यांनी कामालाही जिंकलं आणि ज्यांनी क्रोधालाही जिंकलं, मग काम आणि क्रोध नावाचे शत्रू या देहरूपी घरातून ज्यांनी बाहेर काढले आणि या घरामध्ये परमार्थाला लागणारे शांती आणि क्षमा हे 2 गुण घरामध्ये ठेवले, त्यांना काय म्हणावं? संत म्हणावं. अभंगाचं चौथं चरण. 4 चरणामध्ये संतांचे यथार्थ असं लक्षण सांगून झाल्याच्या नंतर प्रश्न केला साधकांनी नामदेवरायांना. का हो नामदेवराया? बोला, सांगा ह्या प्रश्नाचं उत्तर. वरच्या 4 चरणामध्ये संतांचं लक्षण सांगितलं, हे मान्य केलं आम्ही, पण सांगा ना नामदेवराया, बोला, हे कशामुळे शक्य झालं? नामदेवरायांनी शेवटच्या चरणात उत्तर दिलं, नामा म्हणे नाम गोविंदाचे वाचे विसंबेना त्याचे क्षण मात्र. मी क्षणभर सुद्धा माझ्या विठ्ठलाला गोविंदाला मी क्षणभर सुद्धा विसरलो नाही. म्हणून ही 4 लक्षणं माझ्या आणि माझ्या संतांच्या अंतकरणामध्ये प्राप्त झाली. हा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. चालू असलेला नामयज्ञ, नामयज्ञातील 4थ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा. समस्त ग्रामस्थ तीर्थक्षेत्र सांगवी कीर्तनाच्या निमित्तानं उपस्थित असलेले बुधवंत महाराजांनी, हरिदास महाराजांनी चाल गायली. आमचे गुरुबंधू, वर्गमित्र,
एका संस्थेमध्ये आम्ही जिथं शिक्षण घेतलं, आळंदी हे गाव, त्या आळंदीमध्ये एकत्र असताना सगळ्या कॉलेजमध्ये आणि सगळ्या संस्थेमध्ये सगळ्यात जास्त माझ्यावरती प्रेम करणारा आणि मला सगळ्यात जास्त जीव लावणारा, कधी भांडणं झाली तर माझी बाजू घेणारा माझा मित्र, या गावचे आदरणीय हरिभक्तीपरायण गीतेश महाराज कातुरे यांना धन्यवाद. त्यांनी यापूर्वी मी आळंदीत असताना मला वाजवलंय म्हणजे माझं कीर्तन वाजवलंय, गैरसमज करून घेऊ नका. म्हणजे गीतेश महाराजांनी यापूर्वी माझं कीर्तन वाजवलंय, आज त्यांच्या गावात वाजवण्याचा योग येतोय. हा आनंद असेल आमच्या आयुष्यातल्या दोघांचा. आमचे हार्मोनियम वादक तुम्हाला मनापासून धन्यवाद. ताई आणि आमच्या बाळाचं नाव मला माहित नाही, तुम्हाला धन्यवाद. आमचे गुरुबंधू आदरणीय हरिभक्तीपरायण माझ्या गावात आले होते, बाबांचं नाव काय? सागर महाराज, तुम्हाला धन्यवाद. आमची ध्येयपूर्ती वारकरी शिक्षण संस्था, सगळ्या माझ्या लहान भगिनी, आमचा माऊली, आमचा छोटा माऊली, इकडचा छोटा माऊली, इकडचा छोटा माऊली, सगळे आणि विशेष आमचे विनेकरी आणि दोन्ही चोपदारांना धन्यवाद. कोरोनाच्या 2-4 लाटा आल्या पण ह्या चोपदारांनी तब्येत चांगली सांभाळली महाराज. ह्या चोपदाराकडे पाहिल्यावर मला शिष्टीमाले तानाजीचीच आठवण आली. वा, ह्या काळात मी शक्य आहे का महाराज? आणि त्याहीपेक्षा हे सगळं वैभव सुंदर दिसायला लागलं. हे सुंदर असं डेकोरेशन मी गाडीतून उतरल्याबरोबर विचारलं पंच कमिटीला, म्हणलं हे कसं काय? म्हणले हे लय भारी आहे पहा. हा आनंद वाटला. एवढं सुंदर डेकोरेशन, सुंदर लाईट, हे झुंबर बसवलेले, एवढी सुंदर लाईट. ही लाईट पाहिली मला जी टॉकीजच्या शूटिंगची आठवण आली. तिथे एवढी लाईट असते महाराज. आज इकडे लक्ष द्या. आणि सुंदर गोड सिस्टीमवाल्यांसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. नाहीच मागच्यांचे हात वाहिले ना, कवा दुसऱ्याच्या लेकराला चांगलं म्हणायचं नाही. मग आपला बंट्या बिघाडा का बाया, माझा बंट्या लई वेड्यासारखा करतोय. वेड्यासारखा नाही करीन मग काय करीन? जरा दुसऱ्याच्या लेकराला मोठं म्हणायचं. जोरात टाळ्या वाजवा. आता 1, 2, 3 सूचना. कीर्तनाला सुरुवात. पहिले तुम्ही हरिपाठ लांबवल्यामुळं माझा तुम्ही जास्त वेळ घेतलाय, त्यामुळे 10-5 मिनिटं 15 मिनिटं इकडे तिकडे होईल असं पंच कमिटीने मला सांगितलंय. पहिली सूचना पुरुष मंडळींसाठी, तुम्ही जे बसलात ना, ही तुमच्यातली एकी दिसत नाही. इथं माता भगिनी कशा बसल्यात पहा बरं, कशी एकी दिसती की नाही? मग पाठीमागची गडी जरा थोडं जवळ बसा. या जरा पुढे या. सफारीवाले दादा या पुढे या. काय लाजायचे अहो, मी तुमच्या लेकरासारखा आहे. उठा, तुम्हाला म्हणतोय चला या पुढे या. अशी गर्दी दिसली पाहिजे. जरा जवळ येऊन बसा, लांब बसू नका. या पाठीमागचे टोपीवाले दादा कोपऱ्यांनी नका बसू, या पुढं. अहो तुम्हाला 9:15 कधी वाजतील हे सुद्धा कळू देत नाही. तुम्ही काळजी कायला करता? तुम्ही फक्त इकडे लक्ष द्या. माता भगिनी, तुम्हाला मनापासून धन्यवाद. चांगल्या मालिकेचा त्याग करून माझ्या कीर्तनाला आलात, तुम्हाला खरंच मनापासून धन्यवाद देतो. इकडे लक्ष द्या. कीर्तनातला पहिला नियम, विठ्ठल विठ्ठल भजन झालं, सर्वांनी टाळी वाजवायची. महाराज लोकांनी प्रमाण दिलं, सर्वांनी टाळी वाजवायची. कीर्तनातला तिसरा नियम, माझा एखादा मुद्दा जर पटला तर टाळी वाजवायची. कीर्तनातला शेवटचा महत्वाचा नियम, कीर्तनात कोणी बोलायचं नाही आणि माझ्याकडे पाहताना चेहरा पाडून दरिद्र्यासारखं तोंड बिन टाकून माझ्याकडे कोणी पाहायचं नाही. इकडे लक्ष द्या. कीर्तनाला सुरुवात. कीर्तनातला पहिला मुद्दा असा आहे, अभंग नामदेवरायांचा आहे. थोडस मानाबिना हलवायचं बरं का. मी प्रश्न विचारला का उत्तर नाही द्यायचं, उत्तर मीच देणार, प्रश्न मीच विचारणार, फक्त तुम्ही माना हलवायचं. काय अडचण आहे का? बघा, 9:15 वाजता कीर्तन झाल्याबरोबर भज्याची आमटी आहे, मस्त भात आहे आणि बुंदी आहे. कोणी जेवल्याशिवाय जायचं. पंगत फक्त माझी ना, एवढं लक्षात ठेवा. नाही तर मी आमंत्रण द्यायचं, पंगत दुसऱ्याची आहे. ज्याची अन्नदान आहे त्याच्यासाठी टाळ्या वाजवा. यांनी टाळ्या वाजवल्यावर तुम्ही पकवाज नका वाजू, नाही ते दुसरे ते झेंड्यावर पंढरपूर करतील म्हणतील. आमच्या टाळ्यांचा आवाज आला. चला कीर्तनाला सुरुवात. कीर्तनातला पहिला मुद्दा, महत्वाचा मुद्दा आहे, घरी घेऊन जायचं. जीवन अतिशय गोड आहे महाराज, जीवन अतिशय गोड आहे. त्याला गोड करायचंय, संतांनी ते गोड केलं. दसऱ्याच्या दिवशी आमच्या हस्ते एका दुकानाचं उद्घाटन झालं. सागर महाराज, एका दुकानाचं उद्घाटन झालं. आता दुकान होतं लोहाराचं दुकान होतं, गरीबाचं दुकान. त्याला एक मुलगा एक मुलगी आणि तो त्याची पत्नी. आणि उद्घाटनाला कोण? नवनाथ महाराज माशेरे, त्यांचे एक गायक आणि त्यांचे वादक. आम्ही 3 जण उद्घाटनाला. इकडे लक्ष द्या. आम्ही 3 जण उद्घाटनाला. त्यांच्या घरातली 4 माणसं लोहाराच्या दुकानात रिबीन कापली ना, आतमध्ये गेलो. म्हणजे नारळ फोडा. माझ्या हातात नारळ दिला, नारळ फोडायचा. मी प्रश्न विचारला, म्हणलं नारळ फोडायचा कुठं? म्हणजे आयरणीवरती. म्हणलं आयरणीवरती मी नारळ फोडतो,
पण आयरनीची किंमत सांगा. म्हणले महाराज आयरनीची किंमत मला सांगता नाही यायची. म्हणलं का? म्हणले आमच्या पंजोबांनी घेतली, त्यांनी वापरली, आजोबांनी वापरली, वडिलांनी वापरली, आता मी वापरतोय. एवढ्या 4 पिढ्याची किंमत मला सांगता यायची नाही. बरं म्हणलं ठीक आहे. म्हणलं छन्नी आणि हातोड्याची. म्हणले महाराज वर्षाला का तुटून जातो, त्या छन्नी आणि हातोड्याची किंमत मी 100% सांगतो. बरं बरं म्हणलं ठीक आहे. या प्रश्नाचं उत्तर द्या म्हणलं लोहार दादा. आयरन म्हणता पिढ्यान पिढ्या राहिली, पिढ्यान पिढ्या टिकली, आणि छन्नी आणि हातोडा मात्र वर्षाला तुम्ही नवीन आणता, त्याचं कारण काय? त्यावेळेस त्या लोहाराने दिलेल्या प्रश्नाचं उत्तर नीट आहे का? लोहाराने दिलेल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे. तो लोहार दादा म्हणत होता महाराज आयरन पिढ्यान पिढ्या टिकली, त्याचं कारण एक आहे, ती घाव सहन करत होती, आणि छन्नी आणि हातोडा वर्षाला तुटून गेला कारण तो घाव घालत होता महाराज. या जगाच्या पाठीवरती रीत अशी आहे, जी माणसं घाव सहन करतात ना ती पिढ्यान पिढ्या टिकतात. जी माणसं दुसऱ्यावरती निंदारूपी घाव घालतात, जी माणसं दुसऱ्याला विनाकारण त्रास देतात, जी माणसं दुसऱ्याच्या कामात चांगल्या कामात आडवी जातात, जी माणसं गावाला त्रास देतात, ती छन्नी आणि हातोड्यासारखी वर्षात तुटून जातात. त्यांचा विचार न करता आपल्याला जीवन छन्नी आणि हातोड्यासारखं जगायचं नाही, तर आपल्याला जीवन आयरनी सारखं जगायचं. हे आयरन होण्याचं काम संतांनी आपल्या आयुष्यात केलं. छोटे छोटे मुद्दे आहेत घरी नेण्यासारखे, कधी ना ऐकलेलं आहे, काहीतरी नवीन आज ऐकायला मिळेल. या अनुषंगाने छोटे छोटे मुद्दे मी मांडतोय, जरा बारकाईने ऐका. महाराज इकडे लक्ष द्या. ज्या भूमीमध्ये तुमचा माझा जन्म झाला ती भूमी कोणी आयऱ्यागैऱ्याची लुंग्या सुंग्याची नाहीये, येडा गबाळ्याची नाहीये. ती भूमी आहे तरी कोणाची? यसाची बाची तानाजी तिरिकिट तक्ता सावकाश. ही भूमी आहे यसाची बाची तानाजी, मुरारबाजी, संभाजी कावजी कोंढाळकर, बाजी पासलकर, रामूशाचा बहिरजी, एक एक नररत्न. याच महाराष्ट्राच्या पाठीवरती जन्माला येतो ना, तो सामान्य रत्न नाहीये. मंडळी जरा बारकाईने ऐका. या महाराष्ट्राचा इतिहास लोणी, या महाराष्ट्राचा इतिहास येताना कुणी आयऱ्या गायऱ्याने लुंग्या सुंग्याने लिहिलेला नाहीये. तो लिहिला शाहिरांच्या डपानं, घोड्यांच्या टापानं, तलवारीच्या खनखनाटानं आणि सह्याद्रीच्या हिरव्या पिवळ्या शालीनं महाराष्ट्राचा इतिहास स्वर्ण अक्षराने करून ठेवावा. इतका तेजस्वी आणि ओजस्वी इतिहास याच महाराष्ट्रामध्ये ज्या राजानं लिहिलं ना, त्या राजाचं नाव जर उलट केलं तर जीवाची होते. अरे मोगलांच्या जीवाची खेळलेला आणि याच साम्राज्याला, या मराठी माणसाला स्वराज्य निर्माण करणारा एक राजा, 18 पगड जातीची आणि 12 बलुतेदाराची पोरं एकत्रित करून स्वराज्य निर्माण करणारा एक अवलिया या जगाच्या पाठीवरती ज्या दिवशी गड किल्ल्यांचा सर्वे झाला, त्या दिवशी या महाराष्ट्रातल्या 12 किल्ल्यांना जागतिक स्थान प्राप्त झालं. असा गड किल्ले निर्माण करणारा, माणसांची मनं जोडणारा आणि तुमच्या माझ्या समोर हे देखणं स्वराज्य निर्माण करणारा महाराष्ट्राचा राजा, राजाधिराज योगीराज छत्रपती शिवाजी महाराज की जय. त्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा. तमाम सांगवी ग्रामस्थ, तीर्थक्षेत्र सांगवी ग्रामस्थांच्या वतीनं पहिलं वंदन माझ्या शिवछत्रपतींना, दुसरं वंदन ज्या धर्माचं पालन करण्यासाठी धर्मवीरांनी आणि छत्रपती संभाजीराजांनी जन्म घेतला, तीर्थक्षेत्र सांगवी गाव, या गावातील सर्व माझ्या माता भगिनी, तुम्हा सर्वांच्या वतीनं तुमचा डोक्यावरचा पदर डोक्यावरती ठेवण्यासाठी आणि रस्त्यानं चालणारी कोणाची तरी आई, कोणाची तरी बहीण आणि कोणाची तरी मावस बहीण आहे, हे जगाला सांगणारा एकमेव राजा धर्मवीर छत्रपती संभाजीराजांना सांगवीकरांच्या वतीनं दुसरा मानाचा मुजरा, दुसरा मानाचा. हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा, गंगा यमुना दरती बाग बगीचा माझा, गंगा यमुना दरती वरती बाग बगीचा माझा, हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या. माझ्या
भारत मातेला सांगवीकरांच्या वतीनं शेवटचा मानाचा मुजरा, शेवटचं मानाचं वंदन. कीर्तनाला सुरुवात. अभंग नामदेवरायांचा इथपर्यंत आलो. अभंग 5 चरणांचा इथपर्यंत आलो. पहिल्या चरणाकडे जाताना सर्वाभूती पाहे एक वासुदेव या शब्दावरती आपल्याला बोलायचंय. इकडे लक्ष द्या. भगवान परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने एकदा जर संतांची कृपा तुमच्या माझ्यावरती झाली तर या जगाच्या पाठीवरती तुम्हाला मला कोणतीच गोष्ट काही कमी पडत नाही. ए माता भगिनींनो इकडे लक्ष द्या. तुमच्यावरती तुमच्या कुंकवाची कृपा व्हावी. पुरुष मंडळी तुमच्या माझ्यावरती आई वडिलांची कृपा व्हावी आणि सगळ्या समाजावरती संतांची कृपा व्हावी. तुमच्यावर जर तुमच्या कुंकवाची म्हणजे तुमच्या पतीची कृपा झाली ना आयुष्यात तुम्हाला काहीच कमी पडत नाही. परवा एखादी गावामध्ये कीर्तनाला गेलो. त्याचा चेहरा पडलेला होता. मी त्याला सहज विचारलं, म्हणलं का रे दादा लय नाराज आहे का? मला लग्न जमत असताना 36 गुण जुळले होते बायको बरोबर. किती? थोडं बोलत चला. लग्न जमवताना 36 गुण जुळतात बरोबर ना? हा 36 गुण जुळले तर फार जमत आहे म्हणले. 36 गुण बायको बरोबर जमले जुळले. 35 गुण बायको कळेन एकच माझ्याकडे म्हणला. 35 बायकोकडं आणि एक तुझ्याकडे. म्हणलं आता 35 तर नाही तू सांगू शकत बायकोचे, पण तुझ्याकडे एक कोणता आहे तेवढा तरी सांग. तो म्हणला शांत राहणं तोंड बंद ठेवणं एवढाच गुण माझ्याकडे. हा नाही तर सारखं तिचं तोंड चालू आहे. मी कीर्तनाहून घरी गेलो. महाराज ऐका, मी कीर्तनाहून घरी गेलो. घरी गेल्याबरोबर जे बायकोनी तोंड सुरू केलं म्हणजे महाराज तुम्ही जाता कीर्तनाला निघून फ्रीज बंद पाडाय, कुकर बंद पाडाय, मिक्सर बंद पाडाय, सगळं बंद पडलंय. म्हणलं सगळं चालू होईल फक्त तो तोंड बंद ठेव बा. हा जसं तुम्हाला 1500 चालू झाले तुम्ही तोंडच काढून द्याय ना कोणाला. एवढ्या बोलाता परवासना नाही राहिली घरी जायची बा. इकडे लक्ष द्या. उगाच महाराज लोक म्हणतात का ए इकडे लक्ष द्या. महाराज नाव्याची बायको म्हणती तू माझा केसानी गळा कापला. हा इकडे लक्ष द्या. पेंटरची बायको म्हणती मी तो तोंडच रंगवीन. हा मास्तरची बायको म्हणली मला तुम्ही अजिबात शिकू नका. पाकवाद्याची बायको म्हणली थापा मारू नका. ऐका आता महाराजाची काय म्हणली सांगायचं जोगच नाही. ते नको सांगायच नको. थोडा स्वराचा आवाज कमी करा. कमी करा स्वर. हा आणि विको देऊ नका. इकडे लक्ष दे. महाराज हे सगळं संसारातलं दुःख आहे. सगळं संसारातलं दुःख आहे. आणि मग ह्या संसारातलं दुःख आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती करून घ्यायची असेल ना तर तुमच्या माझ्या आयुष्यात संतांची गरज आहे. एकदा संतांची कृपा झाली ना माता भगिनींनो या जगात देवाची जरी कृपा झाली नाही तरी देवाच्या बापाला तुमच्या माझ्यावरती कृपा करावी लागेल. आज तीर्थक्षेत्र सांगवी हे गाव पुढे जाते. आल्याबरोबर जरा लवकर येण्याचा योग आला. अरे जसं तुमच्या गावची हद्द लागली इतकं सुंदर निसर्गाने नटलेलं इतकी सुंदर काळीभोर असलेली ती जमीन पाहिली. आनंद वाटला. ही सारी जर कृपा कोणाची असेल तर त्या मारुतीरायांची. हा हे सारं तुमच्या चेहऱ्यावरती जो आनंद दिसतोय ना चेहऱ्यावरती. हा लय ठिकाणी कीर्तनाला देतो असे काय काय चेहरे पाडलेले लोक राहतात ना महाराज. अख्खं कीर्तन होईपर्यंत महाराज अख्खं कीर्तन होईपर्यंत नित्याची मारक्या मच्छीवाणी पाहतात राहतात. अरे मी काय तुमचं लुटाय आलो का काय? मी तुम्हाला असे चेहरे आज तुमचे फ्रेश दिसतात ना हे सगळं शिवारे ना हे पांडुरंगाच्या कृपेनं त्या मारुतीरायांच्या कृपेनं सगळं सुंदर झाले. म्हणून तुम्ही एवढे चेहरे टवटवीत तुमचे लक्षात ठेवा. लय लोकांकडे पैसे आहेत. तुम्हाला काय वाटतं तुम्ही मी श्रीमंत आहे का? अहो हजारो लोक आहेत या जगामध्ये फार काजू बदाम खायला येत लय काजू बदाम खायला आहे पण महाराज चेहऱ्यावरती कसलाच आनंद नाही. नाही 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 त्यांना फक्त पैशाची घमेंड आहे. एका पैशावाल्याच्या दारात एका श्रीमंताच्या दारात भिकारी गेलो. भिकारी भीक मागितली. भीक मागितल्यावर त्या श्रीमंताला राग आला. म्हणला माझ्या दारात माझ्या बंगल्यात एवढे आलिशान बंगले एवढे आलिशान गाड्या एवढे आलिशान कंपन्या आहेत 100 सेवक आहेत. त्या 100 सेवकाला चुकून माझ्या दारात आला. राग आला भिकाऱ्याने. इतका भिकारी हाणला त्या श्रीमंताने इतका हाणला खाली पाडलं वरून लाथा घातल्या. ते मारणार होता ना जो साहेब तो मारणारा त्याला दम लागला. महाराज दम लागला. ते दमलं लाल बुंद झालं. आता लय पैशावाल्या माणसांकडे शरीर लय चांगलं नसतं महाराज. हा लय पैशावाल्या माणसांकडे शरीर चांगलं नसतं. हे भिकारी महाराज या महाराष्ट्रामध्ये 2-3 माणसं लय श्रीमंत आहे. पहिला भिकारी दुसरा वारकरी आणि तिसरा शेतकरी. हे 3च माणसं श्रीमंत. यांना कुठे नेऊन टाका निवांत झोपा द्यात.
त्या दिवशी मी ससूनला आमच्या गावातलं एक पेशंट ऍडमिट केलं होतं आणि मी रात्री भेटायला गेलो. रात्रीच्या 12:30 वाजता ससून हॉस्पिटल माहिती का तुम्हाला? ससून पुण्यातलं ससून हॉस्पिटल. त्या हॉस्पिटलच्या समोर भिकारी झोपले होते. कुत्र्याची कळवंड अंगावून गेली भिकाऱ्यांच्या. कुत्र्याची कळवंड. एक भिकारी सुद्धा जागा झालं नाही. ते उठलंय नाही पाहिलंय नाही म्हणलं याला काय झालं काय नाही. 12 कुत्री अंगावून गेली तरी गडी उठत नाही. मग काही सोप आहे काही झोप असन महाराज. इथं ती मांजराने उडी मारली तरी उघडा बमगडी बंगल्यातून पळतच सुटला. बायको म्हणली अरे काय झालं काय झालं म्हणले. चोर आल्या. चोर नाही आपलं मांजर होतं. बस झोपा 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 झोपा. त्या श्रीमंताच्या दारात भिकारी गेलो आणि भिकारी इतका आणला ते कपडे झटकून उभं राहिलं. म्हणला वा 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 साहेब तुम्हाला दम लागला काय नको. साहेबांना दम लागला. साहेब ओ साहेब. भिकारी बोलायला लागला. नीट दृष्टांत नीट आहे का बरं का. भिकारी बोलायला लागला ओ साहेब ऐकलं का. अहो तुम्हाला दम लागला असेल थोडं दम होऊ द्या मग पुन्हा हाना भाऊ. माझं काय म्हणणं नाही. तुम्ही मला हाना काय नाही. अहो तुमच्याकडे 2 काचेचे बंगले आहेत माझ्याकडे 4 होते. कोण म्हणतोय जरा बोला ना. कोण म्हणतोय तुमच्याकडे 4 आलेशान गाड्या आहेत माझ्याकडे 10 होत्या. कोण म्हणतोय भिकारी. महाराज नीट आहे का बरं का. तुमच्याकडे 100 सेवक आहे माझ्याकडे 200 होते 200. अहो तुम्ही तरी मला लाथा बुक्यांनी आणलंय. मी श्रीमंत होतो ना. कोण म्हणतोय हा बोल चला. कोण म्हणतोय भिकारी म्हणतोय मी श्रीमंत होतो ना. तुम्ही तरी मला लाथा बुक्याने आणले. मी पोत्यात घालून भिकारी आणत होतो. इतका माज होता मला पैशाचा इतका माज होता. तुम्हाला सांगाय आलोय भिकारी आणलं भिकारी होते बुवा. मी कळलं तर घरी घेऊन जा नाही तर जेवल्याशिवाय जाऊ नका. लय बुंदी केलेली. हा इकडे लक्ष द्या. हा थोडं बारकाईने आहे का बरं का महाराज. छोट्या छोट्या गोष्टी घरी घेऊन जा. या मारुतीरायांची कृपा झाली. महाराज सामान्य नाही. रत्नाचा हार दिला होता. रत्नाचा हार कोणी सीतामाईनं. निरोप समारंभाची यादी तयार झाली. त्या निरोप समारंभाच्या यादीमध्ये नल नील जामवंत सुग्रीव हनुमंत सगळ्यांची वानरांची यादी. ती वानरांची यादी गेली सीतामाईच्या हातात. नल नील जामवंत सगळ्यांना बक्षीस. सुग्रीवाला बक्षीस आणि नेमकं मारुतीरायांच्या नावासमोर बक्षीस लिहायचं राहिलं. आता नीट आहे का. नेमकं मारुतीरायांच्या नावासमोर बक्षीस लिहायचं राहायचं. म्हणजे काय द्यायचं काय द्यायचं काय द्यायचं. अहो देवाला हनुमंतरायांचे एवढे उपकार काय द्यावं. काय द्यावे याची भावे उत्तर आहे. ठेवी तो हा पाय जीव थोडा. काय द्यावा महाराज. देव आहे महाराज देव. ज्ञानोबरांनी देवाचं वर्णन केलंय अध्याय क्रमांक 2. ऐका यशस्वी अवतार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवर्य वसती देते म्हणून तो भगवंत. मी देव म्हणालो. देव कोणता. अहो देवाला प्रश्न पडावा. या सांगवीतल्या मारुतीरायांना काय द्यावं देवाला प्रश्न पडावा. अहो यादीत नावासमोर काय लिहिलं नाही म्हणून सीतामाईला दया आली. जानकीला दया आली. जनक राजाची कन्या सीतामाईला दया आली. दया आल्याबरोबर इकडे लक्ष द्या. गळ्यातला हार काढला. रत्नाचा हार. सीतामाईकडे रत्नाचा हार होता. रावणाची लंका सोन्याची होती महाराज. पण रावणाने कधीच बोटात अंगठी घातली नाही. कधीच नाही घातली बिचारीने. कधी प्रदर्शन केलं नाही. कधीच पैसा दाखवला नाही या जगात. कोणालाच नाही दाखवला महाराज. लंका सोन्याची होती. कधी त्याला सोन्याची कधीच घमेंड आली नाही महाराज. इकडे लक्ष द्या. आम्ही 5-7 तोळे सोनं घातलं तर काय मिळतोय लोकांसमोर. राणी हारण नेकलेसचं हारण शँडल ते चप्पलचं हारण काय काय हारण काही नका घालू महाराज. ऐका ना महाराज. माणसानं सोनं घालण्यापेक्षा माणसानं सोन्यासारखं असावं महाराज. हा आणि त्यासाठी काम चांगलं करावं. एक सुंदर वाक्य घरी घेऊन जा बर का. एक सुंदर वाक्य आहे महाराज. चंदनाच्या झाडाला कधी विषारी सापाने विळखा घातला ना. चंदनाच्या झाडाला कधी विषारी सापाने विळखा घातला ना म्हणून चंदनाचा सुगंध कधी कमी होत नाही. चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखा घातला म्हणून चंदनाचा सुगंध कधी कमी होत नाही. तसं चांगलं काम करणारी कष्ट करणारी प्रयत्न करणारी चांगलं कर्म करणारी माणसं त्यांच्यावरती किती निंदेचे शिंतोडे उलवले ना तरी त्या माणसांची किंमत कधीच कमी होत नाही. म्हणून आपल्या आयुष्यातलं फक्त काम चांगलं करत राहा. नाही समाजाला आवडू द्या. आता माझं कीर्तन तुम्हाला आवडेल म्हणून अजिबात मी करत नाही. 2020ला कोरोना आला आणि कोरोनाने चांगला चटका दिला महाराज आम्हाला लय भ्रम झाला होता. हा समाज लय मानितो महाराजांची लय किंमत मोठी लय मानितो. एकदा कोरोनाची लाट आली आणि कुत्र सुद्धा घरातलं विचारीनं आम्हाला. बाहेरची तर जाऊन द्या घरातली सुद्धा विचारीनं. माझा मित्र आहे मराठवाड्यात राव 51,000 रुपये कीर्तनाचे घेतो आणि त्यालाच रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.
महाराज बायकोनी ताट आणलं आणि उंबऱ्यात ठेवलं. का म्हणली खायचं असलं तर तुला? ते म्हणा पुढं तरी रेट. तिने बांबू घेतला आणि पुढं रेटलं ताट. ताट बरं जाताना काय तशी नाही गेली. म्हणली भोग भोग तुझ्या कर्माची फळं भोग. मग कीर्तन करून पैसे आणून आता कर्माची फळं आम्हालाच बघायला लावायची का? महाराज काय झाले माहिती का तुम्हाला? खरं सांगू का? एक गोष्ट लक्षात, समाजामध्ये वाईट लोकांना किंमत आली आणि चांगल्या लोकांची किंमत कमी झाली. त्याच्यामुळं समाजात हे चाललंय महाराज. हा, जो वाईट आहे त्याला वाईट म्हणलं पाहिजे, जो चांगला आहे त्याला चांगलं म्हणलं पाहिजे. जरा इकडे लक्ष द्या. म्हणून भ्रमात काय राहू नका. मला लय लोक मानितात आणि मला लय पुढे जायचे, माझ्या मागे लय लोक आहे, कवा कवा आपला कार्यक्रम लावतील याची सुद्धा गॅरंटी नाही. हा, आता इकडे लक्ष द्या. मारुतीरायांनी पाहिलं महाराज रत्नाचा हार दिला. रत्नाचा हार सीतामाईनं. सीतामाईनं रत्नाचा हार दिल्याबरोबर हनुमंतरायांनी रत्नाचा हार हातात घेतला आणि वर उडी मारली. वर उडी मारल्यावर रत्न फोडायला सुरुवात केली. जानकी पाठीमागून खाली म्हणते, आई म्हणते, सीतामाई म्हणते, ए हनुमंता, अरे तुला रत्न कळतं का? रत्न कळतं का? हो आई रत्न कळतंय. अरे मग रत्न कळतं तर फोडतो कशाला? रत्नाची किंमत माहिती का तुला किती आहे? आई रत्नाची किंमत मला माहिती ग, पण मी या रत्नामध्ये माझा राम शोधतोय. वेड्या, रत्नात कुठं राम असतो का? आई मग रत्नात राम नसेल, झाडावरून खाली उडी टाकली, रत्नाचा हार देऊन टाकला, फोडलेले रत्न देऊन टाकले. आई ह्या रत्नामध्ये जर राम नसेल तर याला मी रत्न मानत नाही. काय सांगतोय? याला मी रत्न मानत नाही. महाराज इकडं लक्ष द्या. याला मी रत्न मानत नाही. अहो रत्नाला सुद्धा ऐका, दगड मानणारे मारुतीराय पुढे जाऊन सांगतोय. समोरून बिभीषण येत होता आणि मारुतीरायांनी पाहिलं. हा, प्रभू रामचंद्रांनी पाहिलं. थोडा दृष्टांत आहे, पुन्हा विज्ञानाकडून व्यवहाराकडे घेऊन जातो तुम्हाला. थोडा दृष्टांत आहे बारकाने नाही का. शेजारी प्रभू रामचंद्र उभे आहेत, एका बाजूला हनुमंतराय उभे आहेत आणि समोरून बिभीषण येत होता. बिभीषणाला पाहिलं आणि बिभीषणा पाहिल्या बरोबर हनुमंतराय म्हणतात, कोण आहे पाहिलं का? प्रभूजींनी विचारलं कोण आहे? आपल्या वैऱ्याचा सक्का भाऊ. ए लक्ष्मणा तयार हो, वैऱ्याचा सक्का भाऊ येतोय. हनुमंता काय करतोय? तयार हो, वैऱ्याचा सक्का भाऊ येतोय. म्हणले देवा थांबा जरा दम काढा, लय गरम झाले तेव्हा तुम्ही. वैऱ्याचा सक्का भाऊ तुम्ही ते आपल्या पार्टीतला आहे, तुम्ही काय टेन्शन घेता? आपल्याकडे येतोय. हा, मग काहीतरी धोका? अजिबात धोका नाही. माझी एक विनंती आहे, आप उसका स्वीकार करो. कोणी सांगितलंय? हनुमंतरायांनी. कोणाचा? कोणाचा? बिभीषणाचा. मारुतीरायांनी सांगितलं बिभीषणाचा तुम्ही स्वीकार करा. हनुमंतरायांच्या सांगण्यावरून संत, हनुमंतराया संत आहेत, हनुमंतराया भक्त आहेत. भक्त ऐसे जानाचे देही उदास, गेले आशा पास निवारुनी, विषय तो त्यांचा झाला नारायण. भक्त आहेत हनुमंतराया, पण संतांनी मध्यस्थी केली. महाराज इथं तालुक्याच्या आमदाराला भेटायचं म्हणल्यावर गावातले 4 कार्यकर्ते न्यावं लागा त्यात. बरोबर आहे की नाही? तसा आमदार प्रसन्न होतो का? तुम्ही बोला ना, तुम्ही नाराज आहेत का माझ्या? नाही ना, मग मानाबिना हलवा ना. तुम्ही आमदारा बिमदारा जाता का नाही? मग थोड्या मानाबिना हलवा ना. इकडे लक्ष द्या महाराज. हनुमंतरायांकडे इकडे लक्ष द्या. हनुमंतरायांची कृपा झाली, मध्यस्थी हनुमंतरायांनी केली. एकदा मारुतीरायांनी मध्यस्थी केली. अहो देवाची जरी इच्छा नसली तरी देवाला बिभीषणाला स्वीकारावं लागलं. तसं नामदेवराय म्हणतात, अरे जळीस तरी काश्यानी काष्टी, प्रत्येक ठिकाणी माझा देव तुम्हाला मला दिसायला लागला. नामदेवरायांचं जीवन चाललंय आणि श्वान आलाय. श्वानाच्या रूपात देव आलेत. नामदेवरायांच्या ताटातली भाकर उचलली आणि श्वान घेऊन निघाला. नामदेवरायांनी आवाज दिला, ए देवा, अरे थांब, ओळखलं देवा मी तुला. अरे श्वानाच्या रूपात जरी आला तरी मी तुला अनु रेणू या थोकडा. तसं मी प्रत्येक ठिकाणी अणुसारखा सूक्ष्म आहे. इतका मोठा असलेला तू किती जरी लहान झाला आणि ऐक देवा, तरी मी तुला कोणत्याही रूपात ओळखणार आहे. कारण मी माझ्या आयुष्यात ठरवलेलं आहे, जिथं जिथं सजीव सृष्टी आहे, जिथं जिथं तुझे रूप प्रगट झालेलं आहे, तिथं तिथं साक्षात तू आहे. म्हणून इथं जशी हनुमंतरायांची कृपा बिभीषणावरती झाली, देवाला म्हणजे प्रभू रामचंद्रांना बिभीषणाला स्वीकारावं लागलं. तसं नामदेवराय म्हणतात, एकदा जरी ह्या जीवावरती संतांची कृपा झाली तरी देवाची जरी इच्छा नसली तरी देवाला ह्या जीवाला स्वीकारावं लागतं. हे मी सांगत नाही, अभंगाच्या पहिले चरण. सर्वभूती पाहे एक वासुदेव, सर्वभूती पाहे
एक वासुदेव विकू थोडं सर्वभूती पाहे एक वासुदेव टाळी वाजवा ना, टाळी वाजवा. सर्वभूती पाहे भरपूर लग रहा है. एक वासुदेव वा, वा. सर्वभूती पाहे एक वासुदेव 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 पुसोने आठाव देता सर्वभूती पाहे एक वासुदेव कुसोडिया ठाव देता सर्वभूती पाहे एक वासुदेव पुसोने आठाव देता सर्वभूती पाहे एक वासुदेव कुसोडिया ठाव देता साधू ओळखावाने का तोची संत 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 साधू का हा हा असू द्या असू द्या असू द्या जाती कधी मध्ये लाईट जाती बिल वेळेवर भरितो आपण जाती कधी मध्ये कळलं तुम्हाला चला पुढे जायचंय महाराज सर्वाभूती पाहे एक वासुदेव पुसुनिया ठाव अहंतेचा अहंता अहंता या शब्दाकडे लक्ष द्या अहंता जिच्यापासून जन्म घेती ती ममता आणि तिचं नाव माया आता तुमचा माझा जीव मायेच्या ताब्यात आणि माया संतांच्या घरी दासी झालेली मोक्षाम्मा घरी कामारी ये दासी होय सांगोयशी तुका म्हणे तुकोबाराय म्हणतात हा मोक्ष आमच्या घरी दास झाला हा इकडे लक्ष द्या तसं ह्या मायेच्या ताब्यात तुम्ही मी सापडलोय अहो तुमचं जाऊ द्या हो तुम्ही फक्त संसार करताय आम्ही परमार्थ करून संसार करतोय ना आम्ही सुद्धा मायेच्या ताब्यात काय सांगू बीडच्या पलीकडे कीर्तन होतं तिकडे कीर्तनात एक पद्धत आहे महाराज इकडे लक्ष द्या कीर्तनाच्या आधी लोक दर्शन घेतात आणि कीर्तन झाल्यावर लोक दर्शन घेतात फक्त तिथला नियम असा आहे कीर्तन घेताना दर्शन घेताना काहीतरी महाराजाच्या हातात दक्षिणा द्यायची तिकडं चांगले दान करतात तिकडे गेल्यावर डिझेलचं वरच्यावरच निघतं महाराज हा लय चांगलं काम आहे तिकडे लय लोक मोकळ्या मनाची आहे एक जणांनी माझ्या हातावर 200 रुपये टेकवले म्हणलं वा बरं झालं टोल नाका तर निघला 200 हातावर टेकवलं आणि ते म्हणलं हे आमच्या सौभाग्य होती बरं म्हणलं मग दोघांनी दर्शन घेतलं म्हणलं महाराज माऊलीच्या कृपेनं 7-8 वर्ष काहीच नव्हतं यंदा माऊलीच्या कृपेनं आमच्या माता माऊलीला आमच्या पत्नीला दिवस गेलेत आणि 9वा महिना चाललाय आमची एकच विनंती आम्हाला काय होईल तेवढं सांगा 200 रुपयात इथं आवाज येत 200 रुपयात
वा 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 200 रुपयात मी त्याच्याकडे पाहिलं. अरे मी काय सोनोग्राफी मशीन आहे का काय? मला कळत असतं मी कायला गावगाव 2-2, 4-4 हजारासाठी हिंडलो असतो. गरीब नसतो का मजेत बसलो, लगेच सांगितलं नसतं का? नाही म्हणला काहीतरी आता नाही सांगावं तर 200 मागं जातील, काहीतरी उत्तर द्यावं लागेल. मग मी सहज बोलून गेलो, म्हणलं तुम्हाला मुलगा होईल मुलगा. ते माझ्या पुढचं निघालं. ते मला मुलगा जर झाला नाही मग मुलगी तर नक्की होईल. म्हणलं काळजीच करू नका. असे नमुने मायाजाळातली लय सापडत येत आम्हाला. सोपे नाहीत महाराज. अहो आमची आजी एवढी हुशार आहे. घरी गेल्यावर कीर्तनावून गेलो त्या आजीला म्हणलं आजी आजी अगं मला बातमी कळली आपल्या गावातला वाणी कोमात गेलाय. आजी म्हणली बाया पैसेवाली माणसं कुठे जातात. कोमात गेलाय म्हणलं मारणार आहे थोड्या वेळाने. तू म्हणती काय राणीच्या बागेत फिरायला गेला काय? खुशाल म्हणती पैशावाली माणसं कुठे जातील. लोक काय बोलतील याची गॅरंटी नाही. चला पहिलं चरण झालं हनुमंतरायांसाठी. दुसऱ्या चरणाकडे जायचंय. आता ह्या जीवाची कृपा, ह्या जीवावरती संतांची कृपा जर झाली तर काय? इकडं लक्ष द्या. इकडं पुढे पोलीस चाललेले आहेत, पाठीमागं पोलीस आहेत, मध्ये मात्र गृहमंत्री आहेत. आवाज थोडासा घुमतोय, शिट्टी मारतोय, थोडा आवाज कमी करा. हा, मध्ये गृहमंत्री आहेत, पुढे पोलीस आहे, पाठीमागं पोलीस आहे. इकडं पुढे पोलीस आहे, पाठीमागं पोलीस आहे, मध्ये मात्र चोर आहे. नीट आहे का बरं का? आता इकडं गृहमंत्र्याच्या ताब्यात पोलीस आहे आणि इकडं पोलिसांच्या ताब्यात चोर आहे. तसं संतांच्या ताब्यात माया आहे आणि मायेच्या ताब्यात तुमचा माझा जीव आहे. अहो ज्ञानोबराय बोलले काय? ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया. तुकोबराय तर म्हणतात ही माया माझ्या घरी दासी झाली. तुका म्हणे माया होय दासी लागे पाया, होय दासी लागे पाया, होय दासी लागे पाया. हा तुका म्हणे माया होय दासी लागे पाया, होय दासी लागे पाया, होय दासी लागे पाया. तुका म्हणे माया होय दासी लागे पाया. ही माया आमच्या घरी दासी झाली. आणि घोटाळा असा झाला दादा, माया संतांच्या घरी दासी झाली आणि आपण मात्र त्या मायेच्या ताब्यात गेलो. नामदेवरायांना साधकांनी पंढरपुरात विचारलं का हो नामदेवराया, मग सांगा ना तुम्ही संतांची व्याख्या मांडत असताना नामदेवरायांनी चंद्रभागेच्या वाळवंटातून हात वर करून सांगितलं माझ्या सकल संतांच्या 18 पगडजातीचे 18 साधू संत ज्ञानोबा तुकोबा चोखोबा सावतोबा निळोबा भानोबा कान्होबा एकोबा 18 पगडजातीच्या 18 साधू संतांनी मायेला ताब्यात ठेवलं म्हणून मी त्यांना संत म्हणालो. अभंगाचं दुसरं तोची संत साधू ओळखावनी का, तोची संत साधू ओळखावनी का, तोची संत साधू ओळखावनी का, तोची संत साधू तोची संत साधू ओळखावनी का,
केलं तर मी 7:18 आणि पुन्हा डबल चाली म्हणल्यावर त्यासाठी कीर्तन 6:45ला सुरू करायचं. आणि मला राहिले 30 मिनिटं. एवढ्यात कमी बॉलमध्ये जास्त रन काढायचं म्हणल्यावर बॅटिंग लय जोरात करावं लागते पोरांनो. बरं एखादं चरण राहिलं का पुन्हा चांगली जाणकार ऐकणारी म्हणतात मज बाबा जीव काढीत होता आणि उड्या मारित होता. अहो एवढीच उडी माराय गौतमी पाटील 2 लाख रुपये घेते राव. मी मेलो राव उड्या मारू मला 11 सुद्धा कोणी द्याय ना. हा ते एवढं पार कडला न्यायचं. एकतर 5 चरणांचा अभंग, त्यामुळं गायक वादक. मला संगीताची पहिल्यापासून लय आवड आहे. संगीताची मग ही गायनाची म्हणतोय नीट लक्ष द्या. मला गायनाची लय आवड आहे. तुमचा हरिपाठ ऐकला असं वाटत होतं हरिपाठच संपूर्ण कीर्तन उद्या करू बा. इतकं गोड तुम्ही गाताय, पण सिंगल आणि सरळ फक्त 3-4 चरण. हा याच्या पलीकडे काय नको. आता थोडं ऍडजस्टमेंट बेस्ट पॉलिसी. समजून घ्या एकमेकाला. तुम्हा सगळ्यांचं कौतुक करतो. विशेष कौतुक करणारे माझ्या या छोट्या छोट्या बहिणींचं एकदा जोरात टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. लय गोड नाचात्यात महाराज, लय नाचात्यात. फक्त मुलींनो लग्न होईपर्यंतच नाचायचं, नाही तर लग्न झाल्यावर नवऱ्याला नाचायला लावसान. आज काय करू नका. ए इकडे लक्ष द्या महाराज. त्या दिवशी शेवटचं लग्न झालं श्रावणात. म्हणले उरकून घ्या, पुन्हा मुलीकडची बदलतील. ती मुलगी रडत होती. तिचा भाऊ म्हणला ए ताई तूच एकटी रडती. दाजी हसत्यात, दाजीचे आई वडील हसत्यात, सगळे हसत्यात तिकडचे, आणि तू एकटीच रडती. ताई म्हणली दाद्या मी आजच्या दिवस रडणार आहे, उद्यापासून ते रडणार आहे, मी हसणार आहे. वा अशी लक्ष्मी घरात यावा. हा इकडे लक्ष द्या. ए इथपर्यंत आलो. एरती माईके दुःखाची जनती. ऐका महाराज इथं काय सांगितलंय. तोची संत साधू ओळखावानी का येरती ऐका मायाबद्ध. 2 चरण झाली. 3ऱ्या चरणाकडे जायचे. देखली या धन मृत्तिके समान काओ. असं धन कोणी पाहिलं का? कोणतं? ज्याच्याकडे सोनं आहे. ऐका ना, असं धन पाहिलं एका संतांनी पाहिलं. त्या संतांचं नाव आहे राका कुंभार. मी बोलून गेलो 18 पगड जातीचे 18 साधू संत जन्माला आले. राका कुंभार नावाचे संत जन्माला आले. लय गोड झालं महाराज. इकडे लक्ष द्या. माड बनवण्याचा व्यवसाय, माड बनवण्याचा. त्यांची पत्नी बंका आणि त्यांची मुलगी वंका. छोटं कुटुंब, सुखी कुटुंब. एकच मुलगी, एक मुळे. ऐका पती पत्नी मुलगी. सुंदर कुटुंब चालायचं. माड बनवायचा व्यवसाय. पण एक दिवस माठ तयार केले आणि त्या माठामध्ये मांजर व्याली होती. ती मांजर भक्ष्य शोधायला बाहेर गेली. पिलं तशीच राहिली. आणि राका कुंभारांनी त्यांची पत्नी बंका आणि त्यांची मुलगी वंका तिघांनी तो आवा पेटवला आणि माठ भाजायला ठेवले. माठ भाजत असताना मांजर आली भोवती फिरायला लागली. महाराज पशु पक्षी लय प्रामाणिक असतात महाराज. हा पशु पक्षी लय प्रामाणिक आहे. एक मांजर आडवं गेलं ना, एक मांजर आडवं तर काय नाही होत महाराज. लोकांनी अंधश्रद्धा काढली मांजर आडवं गेल्यावर काम नाही व्हायचं. मांजर आडवं गेलं तर काम होईल, पण एक गडी आडवा गेला तर अख्खा सप्ताह बंद पाडीन महाराज. गड्याचा नाद नाही करायचा. ते डोक्यात आणलं ना तो काय करीन याची गॅरंटीच नाही. थोडं इकडे लक्ष द्या. वाघ समोर आला. तुमच्या भागात वाघ आहेत का? वाघ. वा 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 भाग्यवान आहेत तुम्ही. वा वा. मला वाटलं का तुमच्याकडे नसले एखादा पिकअप भरून दिला असतो पाठवून. याला आमच्या गावात दादा कुत्रे कमी येतो, वाघच जास्त येतो. कुठे बांधाव जाते वाघ दिसत आहे आम्हाला. इकडे लक्ष द्या महाराज. ऐका, वाघ समोर आला ना, वाघ त्याच्या ताब्यात जर सापडलं ना, एक वेळेस वाघ माफ करील पण गडी नाही माफ करायचा महाराज. असे काही काही वाघ आहेत महाराज आपल्या माणसांमध्ये. इकडे लक्ष द्या. मांजरीनं दूध पिलं तर मांजर आपलं रक्षण करते दादा. कुत्र्याला भाकर टाकली तर कुत्र सुद्धा आपल्याला रक्षण करतंय. त्याच्या पुढे जाऊन सांगू, कोल्हापूरची महादेवी अर्थात माधुरी नावाची हत्तीन पुढे निघाली. ऐकताय ना तुम्ही? इकडे लक्ष द्या. ज्या मठात होती त्या मठातून फक्त बाहेर निघाली. आता ज्या पैशावालीने मागितल्यावर सरकारही गप झालं, दिली पाठवून. पण हत्तीन निघाली गावातून तर हत्तीनही रडत होती, माणसंही रडत होती, गावातली जनावर सुद्धा रडत होती. याला प्राणी म्हणतात महाराज. याला प्राणी म्हणतात. हे भाव आहे महाराज. या मातीतला गुण आहे. इथं ज्याचं खावा त्याची टाळी वाजवा. हे गुण आहे आमच्या मातीत. हे प्राण्यांनी सुद्धा जपला. ही सामान्यांची माती नाही. उग येडपाट माणसं जन्माला आली नाही. स्वामी विवेकानंदांसारखा महामानव इथं जन्माला येतोय. डॉक्टर APJ अब्दुल कलामांसारखा विद्वान माणूस इथं जन्माला येतोय. सावित्रीबाई फुलेंसारखी एखादी कन्या इथं जन्माला येते.
सिंधुताई सपकाळांना हजारो जावाई तयार झाले, ते इथे जन्माला येतात. हे कोणी आयऱ्या गेऱ्याची लुंग्या सुंग्याची भूमी नाही. जरा बारकाईने कीर्तन ऐका. राका कुंभारांचा आवा पेटलेला आहे. मांजर भोवती फिरायला लागली. नक्की राका कुंभारांच्या लक्षात आलं कुणीतरी मांजरीची पिल्ल डेऱ्यात राहिली. मांजर बक्षीस शोधायला गेली. आता मात्र पिल्ले जळून मारणार, त्याचं पाप माझ्या डोक्यावरती होणार. राका कुंभार जोरात रडू लागले. रडत असलेल्या राका कुंभारांना 200-250 फुटावरती बसलेल्या मुलीनं आवाज दिला, बाबा, ओ बाबा. काय ग, काय झालं पुरी, कशाला आवाज देती, काय झाले? बापाच्या डोळ्यातले अश्रू पाहिल्यावर मुलीला काय आनंद होणार आहे का बाबा? का रडताय? पुरी, प्रपंचाचं हित करायला गेलो, डोक्यावरती पाप झालं का पुरी? अहो बाबा, झालं तरी काय, काय झालं? ह्या मांजरीची पिल्ल डेऱ्यात राहिली आणि मी आवा पेटून दिला. आता ह्या मांजरीची पिल्ल जळून मारणार. एवढे शब्द ऐकले आणि हात जोडले. राका कुंभारांची मुलगी म्हणते, वंका नावाची मुलगी म्हणते, बाबा, ओ बाबा, आयुष्यभर त्या रुक्मिणीचं नाव घेता ना बाबा, मग बोला ना त्या रुक्मिणीला नवस. ह्या मांजरीची पिल्ल जशीच्या जशी डेऱ्यात जर राहिली ना, सगळं वैभव पंढरपुरामध्ये वाटून टाकीन. राका कुंभारांनी हात जोडले, पंढरीच्या दिशेनं हात केले. पंढरपुरामध्ये त्या रुक्मिणीच्या कळसाकडे पाहिलं. रुक्मिणी आई साहेब, आयुष्यभर पांडुरंगाची आणि तुमची सेवा करतोय, माझी एवढीच विनंती, ह्या मांजरीची पिल्ल जशीच्या जशी डेऱ्यात ठेवावा, त्यांच्या केसाला सुद्धा विजा होऊ नये, सगळं वैभव पंढरपुरात वाटीन आणि तुमचा दास होईल. हे शब्द मुखातून पडलेत राका कुंभारांच्या बाहेर. शब्द राका कुंभारांचे, ते काय आपले आहेत का महाराज? आपला शब्द असा आहे, सकाळी एकाच्या रोट्या खात्यात, दुपारी एकाची भजी खात्यात, संध्याकाळी एकाची पेत्यात. मतदानाच्या दिवशी ते निवडणूक अधिकारी मला पटपट बटन दाबून पुढे चला, ते गडी मस्नी सवय जाऊन उभा राहिला ना, असं पाहायला लागला. ते निवडणूक अधिकारी म्हणले, पटकनी बटन दाबान पुढे जा ना. बटन दाबायचे, पण रात्री ज्यांनी पाजली त्याचं नावच आठवत नाही. काय मराय गेला होता का तिथे बटन दाबायला? काय माणसं येत राहायला, माणसं बदलतील पण जनावर नाही बदलत महाराज. इकडे लक्ष द्या. शब्द गेला राका कुंभारांच्या मुखातून. 3 दिवसांनी अग्नी शांत झाला. 3 दिवस अन्नाचा शीत पोटात नाही राका कुंभारांच्या. वंकाच्या आणि बंकाच्या मुलगी आणि पत्नी उपवाशी आहे. 3 दिवस राका कुंभारांच्या पोटात अन्नाचा शीत नाही. एक माठ बाजूला केला. ज्या माठात पिल्ल होती ना, त्या माठाला अग्नीनं स्पर्श सुद्धा केला नाही आणि पिलं जशीच्या तशी जिवंत राहिली. ही पिलं बाहेर काढली, पिलं सोडून दिली. ठरल्याप्रमाणे सगळं वैभव पंढरपुरात वाटून टाकलं. आणि मग जंगलात जायचं, लाकूड आणायचं, वाळलेलं लाकूड तोडायचं, वल्लं नाही, वाळलेलं लाकूड तोडायचं, पंढरपुरात आणून विकायचं. नित्यनेम सुरू झाला. एक दिवस गंगेच्या काठावरती, चंद्रभागेच्या काठावरती राका कुंभारांची मुलगी कपडे धुत होती आणि शेजारी आऊबाई आल्या, नामदेवरायांची बहीण. आऊबाई आल्या आणि आऊबाई आल्याच्या नंतर सहज शिंतोडा उडाला वंका नावाच्या मुलीच्या अंगावरती. रागवल्या वंका. राका कुंभारांची मुलगी रागवली. आऊबाईला म्हणते, एक शिंतोडा देखील सहन करणार नाही, वैराग्यवान भक्ताची मुलगी आहे मी. वैराग्यवान भक्ताची? आणि तुझ्या बापाने कधी वैराग्य धारण केलं ग? बरं ठीक आहे. आऊबाईंनी सगळी कपडे घेतली आणि निघाली. नामदेवरायांच्या समोर जाऊन उभी राहिली. का हो? राका कुंभारांची मुलगी म्हणते माझ्या बाबानं वैराग्य धारण केलं, खरं आहे का हे? नामदेवराय रावळात जातात. पंढरीच्या पांडुरंगाला मंदिराला पूर्वी राऊळ म्हणायचे, मग त्याचं देऊळ झालं आणि आता ते मंदिर झालं. नीट ऐका बरं का दृष्टांत. देवा काय रे नामदेवा? नामदेवराय हे अतिशय प्रेमळ भक्त आहे, अतिशय गोड भक्त आहे आणि लाडके भक्त आहे. एकनाथ महाराज हे शांती ब्रह्म आहे पण विनोदी भक्त आहेत. तुकोबाराय जरा कडक भक्त आहेत. ज्ञानोबाराय योगी आहेत, नम्रता आहे. प्रत्येक संतांची एक खासियत आहे महाराज. नीट ऐका बरं का, प्रत्येक संतांची एक खासियत आहे. नामदेवराय हात जोडले म्हणे, देवा, ओ देवा, इकडे लक्ष द्या. अरे बोल बाबा नामदेवा, तुझंच ऐकायला विटेवरती उभा आहे, बोल. त्या राका कुंभाराची मुलगी म्हणते आऊबाईला माझ्या बाबांनी वैराग्य धारण केलंय. नामदेवा, कोणाच्या वैराग्यावरती कधी शंका घ्यायची नसते. आपण
राका कुंभारांची परीक्षा पाहू. कोणी उत्तर दिलं? देवाने. कोणाला? नामदेवरायांना. परीक्षा घेण्यासाठी स्वतः देव आणि नामदेवराया दोघही परीक्षा घ्यायला आणि परीक्षा देण्यासाठी राका कुंभारांचं संपूर्ण कुटुंब ज्या, ऐका बरं का, ज्या ठिकाणी लाकूड आणण्यासाठी जातात त्या जंगलाकडे एका रस्त्यावरती सोन्याचं कडं टाकलं देवाने आणि एका झाडाच्या जाऊन खोडाच्या बाजूला उभे राहिले देव आणि नामदेवराया. सोन्याचं कडं टाकलं, सोन्याचं कडं. राका कुंभार, त्यांची पत्नी आणि त्यांची मुलगी, हे 3 कुटुंब, 3 जणांचं हे कुटुंब जंगलात लाकूड आणायला चालले. पण जाता जाता पती पत्नी पुढे चालले तर मुलगी एक 400-500 फुटावर पाठीमागं चालली होती. आई बाबा पुढे चाललेत. त्यांनी पाहिलं सोन्याचं कडं. कोणी गेलं बाबा? राका कुंभारांनी. कोणी पाहिलं? सोन्याचं कडं राका कुंभारांनी पाहिलं. आता सोन्याचं कडं पाहिल्याच्या नंतर मनात विचार आला, आपली मुलगी पाठीमागून येते, जर यदा कदाचित, ऐका, जर यदा कदाचित तिने हा सोन्याच्या कड्याला हात लावला तर आपल्या वैराग्याचा भंग होईल. मग सोन्यावरती, सोन्याच्या कड्यावरती थोडी माती टाकली. महाराज, हे कडं जर सांगवी गावावरून कीर्तनावरून जाताना नवनाथ महाराज माशेरे यांना जर सापडलं, धांदळफळच्या आसपास किंवा टोल नाक्याच्या आसपास जर हे सोन्याचं कडं मला दिसलं तर मी त्याच्यावर नेऊन गाडी उभी करीन, इकडं तिकडं पाहिन, कोणी आपल्याला पाहिलंय का? हळूच गायकाला सांगन, आतमध्ये शिर, तेवढं सोन्याचं कडं खिशात घाल आणि चल. का? आम्ही वैराग्य धारण केलं नाही. ते माझ्या आल्यावर हसत रे तुम्ही. वा वा, चांगली जिरूत आहे तुम्ही. वा वा वा, खरे खरे खरे. पण लक्षात ठेवा महाराज, माझ्यासारखं बोलू नका, जीवनात आनंदी राहिलं पाहिजे. विनोदा, आज इकडे लक्ष द्या. येताना काय आणलंय का आपण? थोडं बोला ना तुम्ही, हा तरी म्हणा, नाही तर नाही तरी म्हणा. भाऊ आणले का? पुरी आणले का? आजी आणले का काही? अहो येताना काय आणलं नाही, जाताना सुद्धा काही घेऊन जाणार? अहो महाराज इथून घरी जात की नाही याची सुद्धा गॅरंटी नाही. प्रवारानं दिला आहे ना पाणी, सोडा वरून, सोडा ते दांदरपळचा पूल नाही का, त्या पुलावून द्या टाकून, जाईन गोदावरी डायरेक्ट. महाराज तिकडं पैठणलाच कीर्तन करतो डायरेक्ट तिथे गेल्यावर धरणात, नाही का? चांगली जिरावली तुम्ही माझी शेवट कवाय. वा वा, असे भाविक भक्त भेटावेत. खरंय खरंय. हा चला इकडे लक्ष द्या. तुम्हाला असं लागत, तुम्हाला सिरियस झाल्यावर नाही जमत, तुम्हाला असं लागत आहे महाराज. ते आलं माझ्या लक्षात, इकडे लक्ष द्या. विनोदाचा भाग सोडून द्या, मी इथपर्यंत आलो. महाराज सोन्याचं कडं पाहिलं आणि त्याच्यावर माती टाकली, पण ते कडं राहिलं थोडं उघड. आता मुलगी पाठी मागून येत होती. मुलीने विचार केला की आपले आई वडील इथं का वाकलेत, म्हणून तिने खाली वाकून पाहिलं. वाकून पाहिल्याबरोबर महाराज, हरिदास महाराज, वाकून पाहिलं ना, उभी राहिली मुलगी. मुलगी उभी राहिली आणि 500-600 फुटावरती गेलेल्या आईला आणि वडिलांना आवाज देती, बाबा, ओ बाबा. मान खाली घातली. बाबा, तुम्ही सोन्यावरती माती टाकली का बाबा? नाही बाबा, सोन्यावरती नाही माती टाकली, तुम्ही मातीवरतीच माती टाकली बाबा. तुम्ही सोन्याच्या कड्याला सोनं मानता आणि मातीला माती मानता ना बाबा. तुम्ही खरं सांगू का, तुम्ही सोन्याच्या कड्यावर नाही माती टाकली, मातीवरती माती टाकली. मुलगी म्हणते, बाबा पश्चाताप झाला बाबा तुमच्या पोटी जन्म घेऊन. बाबा तुमच्या पोटी जन्म घेऊन पश्चाताप झाला. अजूनही तुम्ही सोन्यात आणि मातीत फरक मानता बाबा. नाही नाही बाबा, नाही बाबा, नाही बाबा, विनंती करते तुम्हाला, ही चूक आहे बाबा तुमची. वडील जरी असले ना तरी खरं बोलणारी लेकच असते घरामध्ये. माता भगिनींनो, बापाच्या डोळ्यात पाणी आलं आणि बापाच्या डोळ्यात पाणी आल्याच्या नंतर बाप पाठीमाग ओढून पाहिला. पुरी, पश्चाताप झाला तुला माझ्या पोटी जन्म घेऊन. बाबा त्याचं कारण तुम्हाला सांगते, अजून तुम्ही सोन्यात आणि मातीत फरक मानता बाबा.
ही तुमची मुलगी आहे, लहान तोंडी मोठा घास घेते, माफी मागते, माफ करा तुम्ही माझे वडील आहेत, पण सोन्यात आणि मातीत फरक मानू नका. हे सोनं नसून ही माती, आणि तुम्ही मातीवरतीच माती टाकली. ही ताकद भक्तीतली महाराज. 500 फुटावरती गेलेला बाप पाठीमाग आला, आणि बाप पाठीमाग आल्याच्या नंतर मुलीनं बापाला आलिंगन दिलं, आणि त्याच दिवशी डोळ्यातलं पाणी मुलीच्या चेहऱ्यावरती पडलं. बाबा रडू नका बाबा, तुम्हाला वाटत असेल तुमचा अपमान झाला, मी तुमची कन्या आहे, माफी मागते बाबा, रडू नका. पुरी माफी नको मागू, तुझा बाप चुकलाय. आज पंढरीच्या पांडुरंगाला जर मी शरण जात असेल, रुक्मिणी आई साहेबाला जर मी शरण जात असेल, आणि अजूनही सोन्यात आणि मातीत जर फरक मानत असेल, तर माझी चूक आहे. आणि माझ्या लेकीने मला माझी चूक सांगावी, याच्यात माझा काय अपमान आहे. पण पुरी, माझ्या डोळ्यातले अश्रू तुझ्या चेहऱ्यावरती पडलेत ना ग पुरी. ते अश्रू कशाचे माहिती का? ते अश्रू माझ्या आनंदाचे ग. मला आज आनंद झालाय. कशाचा बाबा आनंद झालाय? अहो कशाचा बाबा आनंद? याचा झाला पुरी की माझ्यापेक्षा माझी पोरगी 1000 पटीने विद्वान निघाली. याचा आनंद या जगात सगळ्यात मोठा बापाला होतो. माझा बारामतीत एका 10 चाकी डंपरने 2 लहान मुलींना उडवलं. 4-5 दिवस झालं घटना घडलेली. 26 जूनला तुकोबरायांची पालखी बारामतीत होती, आणि त्या बारामतीत पालखी असताना ज्या चौकात त्या मुली फुगडी खेळत होत्या, अशा लहान लहान मुली होत्या, ज्या चौकामध्ये त्या मुलगी आनंदाने नाचत होत्या, ज्या चौकामध्ये पालखी सहभागी झाल्या होत्या, बरोबर 1 महिन्याने त्या चौकात बापाबरोबर चाललेला असताना एका 6-10 चाकी डंपरने धक्का दिला, आणि दोन्ही मुली चिरडल्या गेल्या. नुसत्या मुलीच नाही चिरडल्या, बापाच्या कमरेवरून डंपरचं चाक गेलं. चाक कमरेवरती आहे. चाक कमरेवरती असताना बापाने हात केलाय. बारामतीकरांनो, मी मरू द्या, माझ्या लेकींना तरी उचला आणि त्यांना हॉस्पिटलला घेऊन जा. ही आर्ताक बारामतीकरांनी ऐकली. सुन्न झाला सगळा बारामतीचा चौक, आणि त्या 2 मुली दगावल्या. बापाच्या अंगावरून कमरेपासून खालीहून डंपरचं चाक गेल्यामुळं बापही दगावला. अहो बापाचा बाप किती व्याहुळ असतो. आज्याचं आणि नातीचं किती प्रेम असतं. आजीचं नातीचं किती प्रेम असतं. ही बातमी आजोबाला कळाली, तर आजोबांनी स्वतःचा प्राण सोडला. हे प्रेम आजोबांनी नातीवरती करावं, आणि प्रेम बापाने मुलीवरती करावं. हे प्रेम बापाने मुलीवरती करावं. हे प्रेम केलं माझ्या राका कुंभारांनी त्यांच्या वंका नावाच्या मुलीवरती. पुरी आयुष्यात वैराग्य काय असतं ना, हे माझ्या लेकीकडून मी शिकलो. पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा. माता भगिनींनो, तुमच्या छोट्या भावासारखा आहे, तुमच्या छोट्या भावासारखा आहे. पाया पडून एक गोष्ट सांगेल, मुलगी जर झाली असेल ना तर आनंद माना, आणि एक वाक्य कीर्तनातून घरी घेऊन जा. ती तुमची मुलगी नसून तुमच्या घरात जन्माला आलेली लक्ष्मी हे समजा. आणि बापांनो, ज्याच्या घरात मुलगी आहे ना, तुम्ही स्वतःला लय भाग्यवान समजा. कारण मुलीच्या लग्नात किती खर्च केला ना, तो कधी फिटून जातो कळत नाही. तुमच्या घरात मुलगी नाही आली, लक्ष्मी आली. तुम्ही लक्ष्मीचे बाप आहात. इथं बसलेल्या माता भगिनींनो, ज्यांना ज्यांना मुलगी येत ना, एक कन्यादान केलं तर 1000 यज्ञाचं पुण्य मिळतंय. हे तुमच्या पदरात पडते. याच्यासारखे भाग्यवान तुम्ही आहे. म्हणून राका कुंभारांच्या उदाहरणातून एवढंच घरी घेऊन जा. यानंतर प्रत्येक आईनं, प्रत्येक माऊलीनं आपल्या मुलीमध्ये सुनीता विल्यमला पाहिलं पाहिजे. प्रत्येक आईनं अरे सिंदूर ऑपरेशन केलं,
हे सरकारने सिंदूर नाव का दिलं? पहलगाम हल्ल्यामध्ये ज्या वेळेस आमच्या भगिनी मारल्या गेल्या आणि त्यांची कुंकू पुसली गेली ना, त्यावेळेस सरकारला जाग आली की आमच्या भगिनींचं कुंकू पुसलंय. त्या सिंदूर ऑपरेशनचं सुद्धा नेतृत्व एका स्त्रीनं केलं. ऐका, आज माझी बहीण डॉक्टर आहे. डॉक्टर माझी बहीण स्वतः ज्युनियर कॉलेजला प्राध्यापक आहे. तुमच्या इथं धांदरफळ गाव आहे ना, तिथं ज्युनियर कॉलेजला तिथं जॉईनिंग झालं होतं. आता आम्ही बदली करून घेतली. पण माझी पत्नी प्राध्यापिका आहे. हे सारं श्रेय जर कोणाचं असेल ना, तर एका सावित्रीबाई फुले आणि अहिल्याबाई होळकरांचं आहे. याची जाणीव आयुष्यभर मनात ठेवा. राका कुंभारांनी जगाला श्री जन्माचं स्वागत शिकवलं आणि मुक्ता ज्ञानोबरायांनी मुक्ताईचं दर्शन देऊन या जगामध्ये स्त्रीचं कौशल्य किती असतं हे शिकवलं. आज श्री क्षेत्र सांगवीतल्या सगळ्या माझ्या बहिणी कीर्तनाला उपस्थित आहेत. शेवटच्या टोकापर्यंत तुम्ही पूर्ण गच्च हे हॉल भरलेला आहे आणि त्याच्यात तुमची संख्या जास्त आहे. म्हणून तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. आज राका कुंभारांचं चरित्र त्या ठिकाणी सार्थकी लागलं. विठ्ठल 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 आणि म्हणून नामदेवराय म्हणतात, जसं राका कुंभारांनी, ऐका, जसं राका कुंभारांनी सोन्यात आणि मातीत फरक मानला नाही, तर मातीला सुद्धा सोन्याला सुद्धा माती मानलं आणि रत्नाला सुद्धा दगड मानलं. असे संत आहेत. ह्या संतांचं उदाहरण देत असताना नामदेवराया, या संतांचं उदाहरण देत असताना नामदेवराया अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, देखली आधान मृतिके समान, देखली आधान माता भगिनी टाळी वाजवा ना. मृतिके समान, देखली आधार मृतिके समान, देखली आधार मृतिके समान, देखली आधान मृतिके समान, देखली आधान मृतिके रत्न जैसे धोने, नवविधा रत्न जैसे धोने, नवविधा रत्न जैसे धोने, नवविधा रत्न जैसे धोने, तुझी संत साधू ज्या महाराजांनी आता प्रमाण गायले, योगाने योगाने त्यांचा आज अभिष्ट चिंतन 16 अर्थात वाढदिवस आहे. त्यांच्यासाठी एकदा शुभेच्छा द्या बरं. हा, तुम जिओ हजारो साल, साल के दिन हो 50,000. असंच गायनाचं काम करत जा. खरंच महाराज आनंद वाटतो एका गोष्टीचा. इकडे लक्ष द्या. आनंद वाटतो. गायन करणं एवढं सोपं नाही. हा, एका मिनिटात सांगून जाईल. आता हे मृदुंगाचार्य गीतेश महाराज यांचे वाजून वाजून जर हात दुखायला लागले ना दादा, तर घरी गेल्यावर यांचे घरचे हातपाय दाबून देतील ना, देतील की नाही? हात दुखायला लागले म्हणून हात दाबून देतील, पाय दाबून देतील. आता मी लय उड्या मारल्या, माझे पाय दुखायला लागले, हात दुखायला लागले, माझे घरचे हात दाबून देतील, पाय दाबून देतील. आता हे गायक जर गाऊन गाऊन यांचा गळा दुखायला लागला,
गळा लावायचा का? वा, हो द्या सप्ताह, हो द्या सुखासुखी हो. ऐका, विनोदाचा भाग सोडून द्या, पण अप्रतिम सुंदर सागर महाराज ताई, तुम्ही सगळे मंडळी हार्मोनियम सगळे गोड, आणि एवढं सुंदर वातावरण तुम्ही खरं तर केलं ना. हे कशाचं फलित आहे माहिती का? तुमच्यात असलेल्या संघटनेचं फलित आहे महाराज. असा माहोल तयार करणं एवढं सोपं नाही. तुम्हाला सांगितलं ना, या जगात लय लोकांकडे पैसे आहेत, पण त्या पैशाचा उपभोग घेता येत नाही. तुमच्याकडे किती पैसे आहेत आता मला माहित नाही, मी पहिल्यांदाच आलोय, पण तुमच्या पैशाचा उपयोग तुम्हाला करून घेता येतो, याच्यात सगळ्यात मोठा आनंद आहे. हा, म्हणून सांगत असतो, लय लोकांकडे पैसे आहेत पण त्यांना खाता येत नाही, म्हणून ते खाता सुद्धा आलं पाहिजे. नाही तर लय गंज घर भरलंय आणि खाता येत नाही, नुसत्या 100 गोळ्या आहेत, काही त्या जगण्यात अर्थ नाही महाराज. म्हणून आहे ना तो बरं मस्तीत जगायचं बुवा आणि मजा आणून घ्यायची. आता हे मृदुंगाचार्य महाराज, आम्ही संस्थेत होतो एकत्र, तेव्हा असाच चेहरा ना, आता असाच हसरा चेहरा. मी चाकणजवळ एका वाडीत कीर्तन केलं, कीर्तन होईपर्यंत महाराज एवढा मी नाचलो, एवढ्या टाळ्या वाजवल्या लोकांनी, एवढं कीर्तन जोरात केलं. कीर्तन होईपर्यंत फक्त मृदुंगाचार्य माझ्याकडे असा पाहायचा. 7 ते 9 कीर्तन होतं. कीर्तन झालं आणि मी त्या मृदुंगाचार्यांना विचारलं, म्हणलं महाराज माझं काही चुकत होतं का, तुम्ही असं का पाहत होते? नाही नाही म्हणले महाराज, माझा चेहराच तसा आहे. अरे पण तो या चेहऱ्यामुळे मला कावळा शिवायची वेळ आली ना पार. काय राव, असं माणसाने टवटवीत. आता किती हसले बरं तुम्ही. हा, असं आनंदी राहायचं महाराज, काय नसतं महाराज. आता तुम्ही नाही म्हणले का तू जाताना घरी जाशील का, म्हणले का नाही? मग आता काय, त्याच्यामुळे आपलं हसून घ्या, आनंद मजा आणून घ्या. आता मस्त बुंदी बिंदी खायची, भजीची आमटी, मोकार जेवण केले, मोकार खायचं, राहिलेलं वाढून न्यायचं, काही टेन्शन घेऊ नका. चला, राहिले 5-10 मिनिटं राहिले माझ्याकडं, तुमचा अधिकचा वेळ घेणार नाही. मी 3रं चरण झालं. 4थ्या चरणाकडे जाताना 2 शब्द या चरणामध्ये आलेत, काम आणि क्रोध. बरं का, काम आणि क्रोध हे 2 शब्द महत्वाचे आलेत. या काम आणि क्रोध 2 शब्दासाठी बोलायचंय. नामदेवराय म्हणतात, या कामाला आणि या क्रोधाला जर कोणी जिंकलं असेल तर ते माझ्या संतांनी जिंकलं. काम आणि क्रोधाला, कामाला जिंकलं कोणी? तुकोबारायांनी जिंकलं. कामाला वासनेला जिंकलं तुकोबारायांनी. त्याच भंडाऱ्या डोंगरावरती तुकोबारायांची साधना चालली. भंडाऱ्या डोंगरावरती साधना चालू असताना, एकदम सावकाश, साधना चालू असताना एक लावण्य खानी लावण्यवती, बघावं बघतच राहावं इतकं तेज असलेली एक स्त्री तुकोबारायांच्या समोर येऊन उभी राहिली. तिरकिट तकता आणि त्या माऊलीकडे पाहिलं. महाराज जगद्गुरु तुकोबारायांनी पाहिलं आणि पाहिल्याबरोबर तुकोबारायांच्या चेहऱ्यावरती प्रसन्नता निर्माण झाली. ती स्त्री म्हणते, तुकोबा, ओ तुकोबा, माझ्याकडे पाहिलं ना? हो. मग माझी एक विनंती आहे तुम्हाला. काय? मी ह्या डोंगरावरती आले त्याचं कारण, माझ्या शरीराचा भोग पूर्ण करा, माझ्या शरीराची इच्छा पूर्ण करा, माझ्या शरीराची वासना पूर्ण करा. तुकोबारायांनी तिच्याकडे कृपा कटाक्ष निहाळले. डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत पाहिलं. एवढी लावण्य होती, एवढी सुंदर, बघावं बघतच राहावं, काय तेज तिच्या चेहऱ्यावरती. हात जोडले आणि एकच शब्द सांगितला, जाय गो तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. आनंद झाला आणि एका शब्दात सांगितलं, जाय गो तू माते न करी सायास. आम्ही कोण आहेत माहितीये का तुला? आम्ही तुझ्या लेकरासारखी आहोत आणि तुझ्यात आम्हाला आमची आई दिसायला लागली. मग जर तू माझी आई असेल तर तुझी इच्छा पूर्ण करण्याचा अधिकार शास्त्राने मला दिलेला नाहीये. तुझ्याकडे पाहत असताना आम्ही आई म्हणून पाहतोय. पहा, वासनेला जिंकणारे, कामाला जिंकणारे पहिले संत तुकोबाराय. आता दुसरं उदाहरण, छोटी उदाहरणे 2-3 थांबायचे मला, इकडे लक्ष द्या. वासनेला आणि कामाला जिंकलेले शाहिस्ते खानाची बोट छाटली पुण्यातल्या लाल महालात छत्रपती शिवाजी महाराजांनी.
4 बोटं छाटली. पुरुष मंडळी इकडे लक्ष द्या. 4 बोटं छाटली आणि 4 बोटं छाटल्याच्या नंतर शाहिस्ते खानानं उडी टाकली आणि उडी टाकल्याच्या नंतर शाहिस्ते खान पुढे पळत होता. इकडे लक्ष द्या. शाहिस्ते खान पुढे पळत होता आणि पाठीमाग छत्रपती शिवाजी महाराज पळत होते. त्यांच्या पाये शाहिस्ते खानाच्या पाठीमाग आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे मध्ये पळत होती ती शाहिस्ते खानाची बहीण. आणि शाहिस्ते खानाला म्हणत होती, भाईजान भाईजान भाईजान, तिरकड़ी तकता तिरकड़ी तकता तिरकड़ी तकता, भाईजान बचा लो मेरे बेटी को, बचा लो भाईजान. हात वर केला. शाहिस्ते खानाची बहीण शाहिस्ते खानाला विनंती करत होती, अरे माझ्या मुलीला वाचव, माझ्या मुलीला वाचव. ती मुलगी शिवाजीच्या ताब्यात सापडली. तसा शाहिस्ते खान पळता पळता आपल्या बहिणीला सांगत होता, काळजी करू नकोस, तुझी मुलगी आणि माझी भाची शिवाजीच्या जर ताब्यात असेल ना, ऐक ना ग, तुझा हा सक्का भाऊ जर शिवाजीच्या ताब्यात सापडला असता ना, तर त्या शिवाजीनं या शाहिस्ते खानाची खांडोळी 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 करून टाकली असती. पण काळजी करू नको, माझी भाची आणि तुझी मुलगी शिवाजीच्या ताब्यात आहे, तिच्या केसाला देखील धक्का लागणार नाही. हे शाहिस्ते खानाच्या मुखातलं वाक्य आहे. रक्ताच्या थारोळ्यात 4 बोट आहेत. अरे 10 मिनिटापूर्वी ज्या राजानं शाहिस्ते खानाची बोट तोडली ना, त्या राजाबद्दल वैरी सुद्धा म्हणत होता की माझ्या भाचीला आणि तुझ्या मुलीच्या केसाला देखील धक्का लावणार नाही. इतका आत्मसन्मान माझ्या शिवछत्रपतींनी स्त्रियांचा केला. इतका सन्मान झाला, इतका सन्मान झाला. आणि आज ज्या बातम्या पाहतोय, अन्याय अत्याचार बलात्कार, अरे काय विकृती तयार झाली. आज ही तरुणांमध्ये विकृती तयार झाली आणि त्या विकृतीला थोपवण्यासाठी फक्त एका गोष्टीची गरज आहे, ती म्हणजे वारकरी संप्रदायाची. स्वाभिमान वाटला सांगवीकरांना तुमचा. आज या अखंड हरिनाम सप्त्यामध्ये बसलेल्यांपैकी सगळ्यात जास्त संख्या जर कोणाची असेल तर ती तरुणांची आहे. आणि त्या तरुणांसाठी मला स्वाभिमान वाटेल. ह्या तरुणांना माझी एक विनंती आहे, कोण आपल्याला काय म्हणेल आणि कोण आपल्याला काय म्हणेल याचा विचार न करता सगळ्यांनी एकत्रित व्हा. ह्या रोपट्याला अजून मोठं करण्याचा प्रयत्न करा. आणि हे करत असताना ज्येष्ठांचं मार्गदर्शन घ्यायचं, पंचांचं मार्गदर्शन घ्यायचं. आणि तुम्ही फक्त सांगा म्हणायचं, आमचं नाव घेऊ नका, आम्हाला कोण जाहिरात आमची करू नका, आम्हाला पुढे नेऊ नका, आम्ही फक्त काम करतो. म्हणून सप्त्यात 3 माणसं लय महत्वाची आहे. पहिला माणूस अन्नदान करणारा, दुसरा माणूस अन्न खाणारा. खाणारे लय महत्वाचे राहतात महाराज. अरे हेच बरोबर आहे, मी सांगतोय ते. मस्त अन्नदान करून ठेवले, खायला कोणी नसल्यावर टाकून द्यायचं ते. अरे खाणारे सुद्धा तेवढेच महत्वाचे आहेत. एक घालणारे तेवढे महत्वाचे आहेत, खाणारे महत्वाचे. त्याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगतो, वाढणारे त्याच्यापेक्षा महत्वाचे आहेत. हा आता मस्त मोकार तिकडे कडाया भरल्यात आणि तुम्ही बसल्यात आणि बसावं बसावं आता बसा. वाढते का घरी गेल्यात, काय ताटल्या खायच्या का काय आपण सांगा ना मला. म्हणून वाढणारे तरुणांसाठी मनापासून धन्यवाद. तुमच्यासाठी एकदा टाळ्या. हा पोरांनो, अपमान झाला हो द्या, कोणी आपल्याला बोललं मनावर धरायचं नाही, पुढे चालत राहायचं. अरे बोलायचं, अरे बोललंच पाहिजे महाराज. आता आमचा काय आळंदीत काय थोडा अपमान होत होता का? अजूनही लोक गेल्यावर काय आम्हाला लय सुंबाराव बोलत आहेत का? नाही नाही नाही, लय बोलत आहेत. पण आपलं पुढं चालत राहायचं. सगळ्यांचं मनाव घेतलं, आपला जीव आहे ना महाराज, लय मनाव नाही धरायचं. बोलू द्या ना, लोकांना बोललं पाहिजे महाराज. बोलल्याशिवाय आमची उंची वाढत नाही. तरुणांनो संघटित व्हा आणि इथं या, आनंद घ्या. तरुणा भाग्यवान नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात. आदरणा भाग्यवान नटे हरी कीर्तनात, आचारी विसरा नटे हरी ताईंनी गोड प्रमाण दिलं. तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. म्हणून रात्री कीर्तन झाल्यावर दुसरं कीर्तन सुरू झालं. काय कीर्तन होतं, वा वा वा. पिंगळा महाद्वारी
बोलतो देखा पिंगळा म्हातारी. ए आनंद घ्या गडी गड्यांनो, आनंद घ्या. जीवनात आहे ना सगळ्यांनी आनंद घ्यायचा, काय नाही घाबरायचं, मजा आणून घ्यायची. जीवन सुंदर आहे त्याला सुंदर करण्याचा प्रयत्न करा. काम क्रोध दोघे गातले बाहेरी शांती क्षमा गरी राबवीत खाओ नामदेवराया. अहो एकदा हात वर करा ना सांगवीकरांनो. झाला आता झालं 1 मिनिटात. हा नीट हात वर करा. राहू दे 4 वाजेपर्यंत राहू दे. काकडाच करून जाऊ बघा तुम्ही माणसां. काकडा कोणी तारीख दिली या बाबाला. नीट हात वर करा. शूटिंग घ्या. हो दादा व्यवस्थित शूटिंग घ्या. माझ्याबरोबर टाळी वाजवून. पकवाट टाळ वाजणार नाही, फक्त तुमची माझी टाळी बरोबर वाजली पाहिजे. एक एक ए दया घना परमेश्वरा, पंढरीच्या पांडुरंगाला एवढीच प्रार्थना. सांगवीकरांना सुख समाधान शांती आणि उत्तम आरोग्य दे. आणि इथं सगळ्या तरुणांना ऊर्जा देऊन असाच हा अखंड हरिनाम सप्ताह मोठा होऊ दे असे मारुतीरायांना प्रार्थना. आणि माझ्या माता भगिनींना उदंड आयुष्य दे एवढी प्रार्थना. विठोबा रखुमाई Mubarak